नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आदित्य राजे यांनी एका प्रसंगातून एक फार छान विचार मांडलाय. तो तुमच्याशी शेअर करते. रात्रीचे सुमारे 10 वाजले असतील. अचानक मला ॲलर्जी आली. घरात औषध नव्हतं आणि घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. बाहेर श्रावण सरी बरसायला सुरुवात झाली होती. औषधाचं दुकान खरं तर फार लांब नव्हतं, पण पावसामुळे मला रिक्षानेच जाणं बरं वाटलं. म्हणून मी औषध घेण्यासाठी घराबाहेर पडलो. घराशेजारीच राम मंदिराचं काही बांधकाम सुरू होतं. मंदिरातल्या मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करत होता. त्या रिक्षेवाल्याला विचारलं, काय रे, खाली आहे तुझी रिक्षा? तो म्हणाला, हो. मग त्याला विचारलं, सवारी म्हणून घेशील मला? तो हो म्हणाला. तसं मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला आजारी असावा कदाचित. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. माझ्याकडनं राहवलं गेलं नाही. मी त्याला विचारलं, काय रे बाबा, काय होतंय का तुला? तू रडतोयस का? तुझी तब्येत बरी नाही आहे का? यावर तो उत्तरला, साहेब, सतत सुरू असलेल्या या पावसामुळे मागे 3 दिवसापासून भाडं नाही मिळालेलं मला. रोजगार नाही. त्यामुळे पोटात 3 दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाही. आज अंगही दुखतंय. देवाला आत्ताच प्रार्थना करत होतो, आज तरी जेवण मिळू दे बाबा मला. सवारी मिळू दे एखादी. काहीही न बोलता मी रिक्षा थांबवली आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामून पाठवलं नसेल. कारण असं बघा की मला सुरू झालेला हा ॲलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरू झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडनं मला हवी तशी औषधं आणून घेतली असती. मला बाहेर पडण्याची गरजच भासली नसती. आणि हा पाऊस नसता तर मी रिक्षेतसुद्धा कशाला बसलो असतो. मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, देवा, मला सांग, तू या रिक्षेवाल्यासाठीच माझी योजना केली ना? मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, हो. देवाचे आभार मानत मी औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठी औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलमधनं छोले आणि पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. ज्या मंदिरापासून मी रिक्षा केली होती त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर त्या रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली. त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून 30 रुपये ठेवले. गरमागरम छोले पोरीचा पुडा ठेवला. त्याच्यासाठी घेतलेली औषधं त्याच्या हाती ठेवली आणि म्हटलं, हे बघ, छोलेपुरी खाणं झालं की लगेच या 2 गोळ्या घेऊन टाक. उरलेल्या 2 गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर बरं नाही वाटलं तर डॉक्टरांना तुझी तब्येत दाखवून दे. रिक्षेवाल्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो म्हणाला, साहेबजी, देवाला तर फक्त 2 घास पोटात पडू दे एवढं म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोलेपुरी पाठवली. अहो, कित्येक महिन्यापासून छोलेपुरी खावी अशी मनात इच्छा होती. देवानं आज ती पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्यानं यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करून घेतलं, अशी माझी समजूत आहे. तो आणखी बरंच काही बोलत होता, अगदी भरभरून, पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं. घरी आल्यानंतर माझ्या मनात आलं, त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते. रिक्षावाल्यासाठी मी काही घेऊ शकत होतो, म्हणजे समोसे, भाजीपोळी किंवा जेवणाची थाळी, पण मी नेमकं छोलेपुरीच का घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला तसं ते खरंच आहे का? देवानंच तर आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल मला? माझं ॲसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं, मी रिक्षा करणं, तो रिक्षेवाला म्हणतो त्याप्रमाणे खरंच ही दैवी योजना तर नसेल ना? मंडळी, आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या मदतीसाठी धावून जातो ना, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच असतो की आपण ज्याला मदत करण्याला उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्या देवाचा प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून त्या व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं हे चांगलं कार्य हे देवानंच आपल्याकडनं करवून घेतलं असं समजावं. कृष्णार्पणमस्तु म्हणावं. म्हणजेच आपल्या सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही आपल्याला. यापुढे लक्षात ठेवा, जिथेही आपल्या मदतीची गरज भासेल आणि जिथेही आपण मदतीसाठी उपलब्ध असू आणि आपण तिथे मदत करू, तिथे ती मदत आपण केलेली नसते,
तर त्यानं त्या मदतीसाठी आपली योजना केलेली असते. म्हणून त्याचे मनोमन आभार मानूया आणि अशीच त्यानं सांगितल्याप्रमाणे सत्कृत्य करत राहूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.